बहुत ही इम्पोर्टंट डिस्कशन है दोस्तों. हम एक लड़की से ही पूछेंगे. तर मला असं सांगायचं राणे तुला, मुली रिलेशनशिपमध्ये असून अट्रॅक्ट होतात दुसऱ्या मुलाकडं. तर मला असं नाही म्हणायचं की मी लय भारी माझ्याकडे सगळ्याच पोरी बघतात. मला असं म्हणायचं आहे पोरी आहेत ते एवढं सिरियस रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा दुसऱ्या मुलाकडे काय अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट का होतात? एकतर त्यांच्या तुझ्यापेक्षा जरा कमी चांगल्या असतील. ओके. बघ, सगळे म्हणतात लुक्स डझंट मॅटर अँड ऑल. करतात मॅटर कुठेतरी. लुक्स पर्सनॅलिटी मॅटर करते मग तुझ्या मते. मुली असं लय भारी पण नाही शोधत की ऍटलिस्ट स्वतःला सूट झालं पाहिजे, की चारच्या वर गेलं की लोकांनी म्हटलं पाहिजे कैमरा की क्वालिटी थोड़ी खराब है लेकिन इस कंटेंट में जो क्वालिटी है वो काफ़ी इम्पोर्टंट है दोस्तों. ओके. सो आपण पुढं होतं. हां, मी तुला प्रश्न असा विचारला होता की सध्याच्या जनरेशनमध्ये 10 मधल्या 8 पोरी सिरियस रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा दुसऱ्या मुलाकडे काय अट्रॅक्ट होतात. मी असं नाही म्हणणार की मी लय भारी आहे माझ्याकडे सगळ्याच मुली बघतात. मी जस्ट कारण एक मुलीलाच माहिती असतं की ही सिच्युएशन काय आहे ती त्यांच्यामध्ये. इवन त्या सिरियस रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा ह्या सिच्युएशनमध्ये त्या का असे हे करतात की असून सुद्धा दुसऱ्या मुलाला बघणं किंवा त्यांच्यापाशी जाऊन बोलणं, नंबर देणं, ह्या गोष्टी का करतात मला सांग. मुली नेहमी बॅकअप प्लॅन शोधत असतात. हे मी स्वतः एका मुलीकडनं ऐकलं. बॅकअप प्लॅन नेहमी प्रिपेअर्ड असतं त्यांचं आणि तुझ्याकडे बघत असतील कारण त्यांच्यासोबतचे रिलेशनशिप म्हणजे त्यांचे बॉयफ्रेंड्स आहेत ते तुझ्यापेक्षा थोडे कमी बेटर असतील किंवा त्यांना असं वाटत असेल की हा मला सूट करू शकतो. कारण मोस्टली मी पण एक मुलगी आहे. मी पण जर सपोज एक्सप्लोर केलं तर मी असंच माझ्यापेक्षा घाण दिसणाऱ्या पोराला नाही बघणार मी. लुक मॅटर करतात पोरांना की असं म्हणतात. एकतर लुक मॅटर करतं नाही तर मनी मॅटर करतं. आणि मला नाही वाटत की लगेच मनी तुझ्याकडं किती थोडी कळणार आहे का. तू दाखवत फिरतो का की माझ्याकडे मनी किती आहे. की मुलांना ते पण असतं की मुली पैसे बघून अट्रॅक्ट होतात. पण पहिल्या विजिट दुसऱ्या तिसऱ्या विजिटमध्ये कळत नाही की तुझ्याकडे किती पैसा आहे किंवा तू किती खर्च करतोय. पहिलं लुक बघतात, पर्सनॅलिटी बघतात. जेव्हा त्यांना वाटतं की हा मला सूट करतोय त्यांनाच ते भाव देतात. भले पोरींना सगळे भाव देत असतात, सगळेच मागा लागले. त्याला घाण्या ॲव्हरेज दिसणारा मुलगा पण बघतात पण ते त्यांना भाव देत नाही. त्यांना मुलींना माहिती कुठं तू म्हणायचं, कुठं तुम्ही म्हणायचं, कुठं दादा म्हणायचं, कुठं मित्र म्हणायचं. म्हणजे कळलं असेल की मला काय बोलायचं. म्हणजे तू तुम और आप कहाँ बोलना है ये लड़कियों को अच्छे से पता होता है. मी माझा एक्सपिरियन्स सांगेन की मला नाही का तुम्ही म्हटल्यात बघ मुले. तुम्ही आता तुझं की हे स्टार्टिंगच्या फेजला नंतर कुठल्या स्टेजला ते डिसाइड करतं की तू कुठं आहे. 15 दिवसात तोच वर्ड तू मध्ये कन्वर्ट होता. हा, मग ते तुला ऍज अ फ्रेंड बघ. जसं मी आहे कारण मला माहिती नाही आताची जनरेशन कशी किंवा मी पण ह्या जनरेशनची आहे तशी पण विचार किंवा सराउंडिंग माझं तसं नाहीये. तर जर मला एखादा मुलगा आवडतोय तो ऍटलिस्ट थोडासा मोठा, मी त्याला तू वरती नाही येणार. जर मी त्याला माझं ऍज अ फ्युचर काहीतरी बघते तर मी तू नाही म्हणणार त्याला. हे मला माहिती. आजकाल ओव्हर फ्रेंडली होण्यासाठी तू वगैरे बोलू शकतात पण जशी मी आहे तशी मी त्याला तू नाही करणार. कारण मला त्याच्यासोबत फ्युचर, मी त्याला माझा फ्युचर असं हजबंड मानलाय, फ्युचर नवरा, मी त्याला आवाज करणार. तर मला त्याच्यासोबत नाही तसं म्हणजे फ्रेंडली राहायचं आहे. मी मग तू बोलणार. आता ते दुसऱ्यांचं कसं ते मला नाही. आणि हीच गोष्ट आंटीज मध्ये पण पडते ज्यांचे लग्न झालेत त्या पण स्टील ह्या गोष्टी करतात. माझ्याकडे इथं इमोशनल कनेक्ट झालंय. इमोशनली कोणतरी कमी पडतं त्यांना. म्हणजे त्यांचे जे पार्टनर्स आहेत ते नाही वेळ देऊ शकत इमोशनली किंवा समोरचं त्यांना इतकं स्पेशल फील करून देतं की त्यांना ते आवडायला लागतं. बघ, फिलिंग्स पहला प्यार कभी नहीं होता है, हमेशा हर बार प्यार होता है सबको. हर बार हो सकला. अगर जर सपोज समोरचा तुला नाही देते तेवढं रिस्पेक्ट झालं, तेवढं प्रेम झालं
बोलणं झालं, स्पेशल फील करून झालं. मोस्टली मुलं आंटीज म्हणतात तू दुसऱ्यांना, कारण ते त्यांना यंग वाटतात की नवीन फिलिंग्स त्यांच्यामध्ये होतात. Okay. विचार खूप महत्वाचा आहे यामध्ये, ते त्यांना विचार करायला लागतात, नेहमी आठवण येते. पण त्यांना असं वाटतं की नाही हा स्पेशल आहे. अप्रोच स्वतः मला नाही वाटत की कोणी हिंट देतात, 100% देतात हिंट, पण अप्रोच स्वतः पोरी आंटी कोण पण असू द्या स्वतः अप्रोच करत हिंट देणार, बघणार, बोलण्याचा प्रयत्न करणार, काहीतरी टॉपिक काढणार. टॉपिक अप्रोच मग ते असतं की हिंट दिलाय भाई आगला काम तू कर, असं आहे. मग इथं मी जर कन्व्हर्सेशन एखाद्या मुलीशी करतोय, मी स्टॉप करतोय ना, स्टील ते काढतात की उद्या काय करतोय. मग तेच ना टॉपिक शोधतात बहाणा म्हणून ते बात काहीतरी बोलणं सुरू होण्यासाठी. ते युजलेस इतकं असतं ना. आता मी पण आहे तशी, म्हणजे कोणासोबत पण नाही, जो पण मला आवडतो. हा, पण मी शोधत असते टॉपिक. भले ते कधी कधी खरं पण असतं काम, कधी कधी काहीच काम नसतं तरी पण बळच मी शोधून काढत असते. पण आता सध्या तर संपलंय सगळे काम. सो माझं क्वेश्चन हा आहे की आताच्या जनरेशन मध्ये मुलं आणि मुलीमध्ये लॉयल्टी का नाही राहिले. बघ आता तू सिंगल आहेस ना, हा, त्यामुळे तुला हा प्रश्न पडतोय. ठीक आहे, उद्या तू रिलेशनशिप मध्ये जाणार, तुझी गर्लफ्रेंड असणार, तू पण कुठेतरी तुझं लॉयल्टी हरवणार. तू पण बघणार लॉयल्टी, असं नाही की दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये पण जायचंय. लॉयल्टी इथं पण प्रश्न कर, तू तुझ्या गर्लफ्रेंड सोडून दुसऱ्यांना बघतो, इथं पण तुझी लॉयल्टी ब्रेक झाली. तू विचार करतोय की नाही ही भारी आहे, ही असली असते, ही पण लॉयल्टी ब्रेकच झाली आहे. जरी तू तिच्यासोबत चीट केला नाही तरी पण लॉयल्टी नाहीये, कारण तू दुसरीकडे बघितलंय. आता मी आणि बघणार 100% बघणार. आता मी तुला माझं पर्सनल सांगतो. आता मी तुला माझं पर्सनल सांगतो. मी 22 वर्षात एकदा पण रिलेशनशिप मध्ये नाही गेलो. कोणत्या मुलीला आय लव्ह यू हा 3 वर्ड्स, हा सेंटेन्स कोणत्याच मुलीला नाही म्हटलं. इव्हन आय एम सॉरी, हे जे 2 वर्ड्स आहेत ना, जे रिलेशनशिप मध्ये लय वापरले जातात, मी कोणत्याच मुलीला हे 2 शब्द नाही वापरले अजून. तर स्टील मी असं म्हणतो की मी माझे फ्युचर क्वीन, जी पण जिच्याशी लग्न होणार, जे पण आहे, कारण मी नाही का परमनंट ज्या व्यक्तीला चूज करणार ना, त्यालाच हा वर्ड यूज करणार, आय लव्ह यू. कारण हा वर्डचं मला अहमियत माहिती, आपल्याला आपल्या देवाने, प्रभू श्रीरामने आपल्याला शिकवलंय. ह्या वर्डचं नाही, ह्या वर्डचा अर्थ काय, प्रेम. या वर्डचा अर्थ काय, 7 समुद्र पार करून ते गेले श्रीलंकेत. त्यांनी आय लव्ह यू म्हटलं, आय लव्ह यू नाही म्हटलं, पण ह्या जो लव्हचा जो हा प्रश्न आहे ना, म्हणजे लव्ह, प्रेम काय असतं खरं प्रेम. आता लव्ह हा एक प्रेमच आहे ना, की तुम्ही एक्सप्रेस करता तुमचं हे की मला तू आवडते, हे जे तुम्ही एक्सप्रेस करता ना एखाद्या मुलीला, मग ते तुम्ही आतमधून केलं पाहिजे ना, डीपली. त्या वर्ड्सची तुम्ही एखाद्या मुलीशी तुम्ही फक्त फिजिकल होण्यासाठी त्या गोष्टीचा पहिला म्हणता की आय लव्ह यू असं म्हणता, आणि जाऊन तुम्ही त्या मुलीला कन्व्हिन्स करता आवडते, मग तुम्ही त्याचा फिजिकली वापर करता. पण हे जे आहे हे खूप चुकीचं आहे, नाही का. तर जिच्याशी तुम्ही परमनंट आयुष्य काढणार ना, जिच्याबरोबर तुम्हाला म्हातारं व्हायचंय ना, त्याच व्यक्तीला कधी पण म्हणा की आय लव्ह यू. हा वर्डचं मला अहमियत माहिती आहे. तर मला असं म्हणायचं की मी माझ्या पूर्ण 22 वर्षाच्या ह्याच्यात कोणत्याच मुलीला नाही म्हटलं आय लव्ह यू म्हणून. इव्हन मला जेव्हा सेन्स नव्हतं, मी जेव्हा 14-15 वर्षाचा असून, मोस्टली त्या एजमध्ये पोरं भटकतात, पण मी नाही भटकलो. मी स्टील त्या एजमध्ये पण खूप, मला असं म्हणायचं की हे काय असं हे नाही की माझ्यातच होती मॅच्युरिटी, पण यस माझ्यात होती तेव्हा ती मॅच्युरिटी. मी तेवढी ठेवली की एकाच व्यक्तीला मानायचं आणि ठराविक व्यक्तीला लास्ट टाइमपर्यंत त्यांच्याशी हे राहायचं. तर हे वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही आय लव्ह यू म्हणताय ना, तर हे तुम्ही ते दाखवा, पण डेफिनेशन काय असतं प्रेमचं, नाही का. आय लव्ह यू म्हणणं म्हणजे प्रेम नसतं. आय लव्ह यू प्रेम म्हणणं, तू म्हणला नाही ना तरी पण ते कळून येतं. म्हणायची गरज नसते की आय लव्ह यू. मग मला ते अजून तसं माझ्या आयुष्यात नाही आले, पण तुझे फिलिंग्स शेअर कर. येस, तुझी पर्सनॅलिटी कशी आहे माहिती का संतोष. तू पहिली गोष्ट इगोवरती घेतोस. ठीक आहे, तुझा ऑरा असतो तो की मी नाही बोलणार. भले तुला एखादी पोरगी आवडली पण असं नाही की बघ, तो स्टेज असतो. आपल्या कंट्रोलमध्ये आपलं मन पण नसतं, एक एज असतं आणि डोकं पण नसतं. ते ऑटोमॅटिक होऊन जातं. आपण एखादी ह्याच पोरीवरती प्रेम करणार. प्रेम ही करायची गोष्ट नसती, ती होत असती ऑटोमॅटिकली. पण नाही ठरवून करू नाही शकत. प्रेम होतं, केलं नाही जात, असं आहे ते. मग त्या प्रेमात असं होतं का माणूस विचार करतो 24 तास त्याच व्यक्तीचा, असं मग ती गोष्ट माझ्या बरोबर नाही घडली. तुला नाही अजून तशी फिलिंग झालीये, कोणते तुझं इमोशनली फिलिंग नाही, तुला कोणी कनेक्ट नाही केलंय, किंवा तू तितकं
एक्सप्लोअर नाही केलं किंवा तेवढं कनेक्शन झालेच नाही तुझ्या आसपास की तुला एखाद्याबद्दल, आता बघ तेवढं तुला कोणाबद्दल विचार करण्यासाठी ना, तेवढं डीपली कनेक्शन फील करण्यासाठी तुला त्या माणसासोबत बोलणं पण महत्वाचं असतं. नुसतं बघितलं ना तरी पण ती फिलिंग येते खरी तर. असं नाही की माझी ओळखच झाली पाहिजे किंवा ओळखीचंच असलं पाहिजे की रोज मी त्याच्यासोबत टाइम स्पेंड केलं तेव्हाच ते फिलिंग येणार, असं नसतं. कनेक्शन असतं कुठं ना कुठं. नुसतं लांबून बघून सुद्धा ती कनेक्शन येतं. ते तुझ्या बाबतीत नसेल झालं किंवा तुला नाही भेटलं कोणी असं की तुला असं रात्रंदिवस त्याचा विचार येतोय, त्याचीच आठवण येते, इमॅजिन होत आहे, त्याला प्रेम म्हणतात. हा ऑब्विसली माझ्यासाठी तर असंच आहे की मला प्रेम कधी म्हणजे विचार करणं, एखाद्याबद्दल विचार करणं, खूप मिस करणं, आठवण करणं की काश अभी मैं इसके साथ होता, मैं इसके साथ बैठा होता, मेरे सामने होता, काश मी ह्याच्यासोबत बोलायचं. ती वाली फिलिंग कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केली, सो मला माहिती होतं अशी की बोलायचीच गरज नाहीये किंवा ओळखच असली पाहिजे असं नाही. नुसतं लव्ह ॲट फर्स्ट साईट किंवा नुसतं बघून सुद्धा आपण करू शकतो. मग बहुतेक माझ्याकडे हृदय नाही, माझ्याकडे आता बघ, मी जेव्हा बघितलं होतं ना तेव्हा मी इमॅजिन पण नव्हतं केलं की मी त्या माणसासोबत बोलन कधीतरी आयुष्यात, लाईफ मध्ये आमची ओळख होईल. ती ऑटोमॅटिक झाली. म्हणजे काहीच लांबून संबंध नव्हता की मी त्या माणसासोबत बोलन कधी, ओळख होईन फोनवरती, म्हणजे एक्सचेंज होती, काहीच संबंध नव्हता. पण मी फक्त 1 वर्ष बघून काढलं. विचार कर, माणसाचं नाव गाव काहीच नव्हतं माहिती, फक्त बघूनच मला ती फिलिंग आली होती आणि कुठंच काहीच कनेक्शन नव्हतं की मी ह्याच्यासोबत खरखरची समोरासमोर बोलन, भेटन. ती झाली गोष्ट. बियॉन्ड द सायन्स पण काहीतरी गोष्ट असते. सो ती माझ्याबद्दल घडली. सो मी तेच एक्सपिरियन्स सांगू शकते. बाकीच्या गोष्टी मला माहिती नाही कारण मी एक्सप्लोअर केलंच नाही. जसं तुझे क्वेश्चन्स मला विचारतोय ना तसे एक्सप्लोअर केलंच नाहीये मी. तुम्ही आमच्यापेक्षा सिनियर म्हणून हे क्वेश्चन टाकले तुमच्या समोर. 2 वर्षांनी लहान असतो माझ्यापेक्षा. 10 वर्षांनी नाही, 2 वर्षांनी. यस तरी 2 पावसाळे जास्त पाहिलं त्या हिशोबाने प्रश्न टाकला. हा तर बस प्रश्न एवढंच होतं की लॉयल्टी नाही राहिली आताच्या जनरेशन मध्ये. हा ते तर खरं आहे, लॉयल्टी नाही. कुठं बघ, माणसाचं मन आहे भटकणार. तुझ्या बाबतीत पण कधी ना कधी वेळ. आता मी हे तर फाल्स काही बोलत नाही, जे आहे ते जेन्युइन जे आहे ते. कोणीतरी बेटर दिसलं की असं नाही की आपण आपलं तो पूर्ण आपण प्रेमात नाही पडत. काही ना काही एखादी गोष्ट आवडतं कारण इमोशनली कनेक्ट एकदाच होतं, नंतर पण होऊ शकतं. असं नाही की नथिंग इज लास्ट. बट एखाद्याची फिजिक्स आवडणं, पर्सनॅलिटी आवडणं, डोळे आवडणं, बोलणं आवडणं, आवडू शकतात गोष्टी. त्याला लॉयल्टी प्रेम नाही म्हणू शकत. एखाद्याची पर्सनॅलिटी आवडते, हाईट आवडते. म्हणजे मुलींना कसं हाईट आवडतो, बॉडी छान असली. आता माझं चॉईस वेगळं आहे की मला हाईटेड, बल्की, दाढीवाले, बाळीवाले असे मस्त त्या टाईपचे आवडतात. पण मला तर असं कोणी आवडलं नाहीये त्याच्याशिवाय. जरी त्याच्यासारखे सिमिलर असले तरी मला असं वाटतं नाही तोच भारी आहे. तर ह्या जनरेशन मध्ये मी तर प्राऊडली फ्लेक्स करू शकतो की मी आतापर्यंत कोणत्याच मुलीला आय लव्ह यू नाही म्हटलं, अजून एक्सप्रेस नाही केलं की तुम्हाला आवडते. कारण माझ्या आयुष्यात अशी कोणती मुलगी आलीच नाही की आतमधून फिलिंग्स नाही का, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही विचार करता, इमॅजिनेशन करता त्या मुलीबद्दल, की जेव्हा तुम्ही प्रेम करणार तुझी आयडल क्वीन भेटत नाही. जशी पायर नाही भेटत का, नाही, जशी पायर तशी नाही भेटत. तू तिच्यासोबत इमॅजिन केलं. आता मला पण माझं सेट होतं की मला कसं पाहिजे. इव्हन मी कन्फ्युज होते, पण जेव्हापासून त्याला बघितलं तर तेव्हा मला असं वाटलं भाई यहीच चाहिए मेरे को, ऐसाच चाहिए. मग तुला ते अजून तू कन्फ्युज आहे ऑलरेडी की तुला कसा पाहिजे. कारण सगळ्या पर्सनॅलिटीचे लोक असतात, कोण ना कोण एक ना एक तुझ्यासारखी तरी, तुला जशी पाहिजे तशी आवड. पण तुला असं अजून एक मॉडेल भेटला नाहीये की तुला हिच्यासारखी पाहिजे, नाही भेटला. त्यामुळे तुला पण आवडतच नाही, असं झालं. एंटायर 22 साल हिंदी बोललो का, हा एंटायर 22 वर्षात मला जर कोणतीच मुलगी अशी नाही भेटली जिच्याबद्दल मी आतून इमोशन्स नाही का जागे होतात, ही गोष्ट व्हेरी व्हेरी लॉंग. सो यू हॅव टू वेट. माझी वालीचं मला वेट करावं लागेल ना. मग ते अजून किती दिवस वाट बघायची किंवा किती वर्ष वाट बघायची अजून? असं काय नाही, आत्ता पण होऊ शकतं, उद्या पण होऊ शकतं, परवा पण होऊ शकतं, कधी पण होऊ शकतं. पण तू इथंच पडून राहणार आहे तर काय होणार आहे?
दिवस रात्र तुला असं दुनियाच्या बाहेर तरी जावं लागणार ना, रस्त्यावरती फिरावं लागणार ना, फोन कसे पाहिजे. बघ कनेक्शन कुठून पण होतं. मी रस्त्यावरती बघितलं, माझा काही संबंध पण हवा, ह्याच्यासोबत ओळख होणार, पण डेस्टिनी. मग तू रस्त्यावर कुठं जरी गेला, तुला एखाद्या हॉटेलमध्ये पण तुला आयडियल मुलगी भेटली, तिच्यासोबत पण कनेक्ट होऊ शकतं. काही ना काही आता भरपूर एक्सप्लोअर करण्यासाठी भरपूर गोष्ट आहे. फोन झाला, इन्स्टा झालं, भरपूर गोष्ट. इंस्टावरती तर लय आम्हाला रिक्वेस्ट येतात बाहेरच्या मुलींची तू पार. तिथं बघितली, तू काय ना काय करून आयडी शोधतात. पोरं एक्सपर्ट असतात, कसंही फोटो करून आयडी शोधतात, नाव जरी कळलं तरी. हा ते तर आहे, लय पोरं करतात तसे. सो कनेक्शन जरी लांबून जरी दुसरी भेटली तरी तू कसंही शोधू शकतो. पण तुला त्याच्यासाठी थोडंसं दुनिया घुमावं लागेल, कारण तू दिवस रात्र इथंच पडून असतं. इथल्या पोरींमध्ये नसेल तुझं, एक आहे ना बेबी, कशी पोरगी. एक पण नाही, तू तर म्हणला होता ती आहे एक पण नाही. एक पण नाहीये, ठीक आहे. कट करावं लागेल तिथून. एक ठीक आहे, एक पण नाही, एक पण नाही अजून. मला जशी पाहिलं अशी भेटलीच नाही, जशी मला पाहिल ना. यू हॅव टू वेट कुत्रा. मग मी मला पण म्हणायचं एखाद्या मुलीला की आय लव्ह यू, मला तू आवडते. माझे टाइम कधी येणार, आपला टाइम कब आएगा. कारण जेव्हा ती मला आवडणारी मुलगी भेटू दे, मग तुला दाखवतो. कारण जशी पाहिजे तशी भेटलीच नाही अजून. या आय एम स्ट्रेट फॉरवर्ड. तुला इथं पाहिजे तशी मुलगी नाही भेटली अजून. इथं कोण भेटणार नाही, कारण भरपूर मुली आल्या. तर नवीन एखादी आली, जुन्यामधली तर कोण आवडली नाही तुला, तर नवीन एखादी सपोज कोण आली तर तुला ती आवडू शकते. तुला तुझी टाईप सांग मला कशी. माझी टाईप, तू तो पिक्चर पाहिलाय का, हम साथ साथ है, त्यातली ती प्रीती माहिती का, सलमान खानची को ऍक्ट्रेस, तशी पाहिजे मला. कारण मी तर आताच्या जनरेशन मध्ये एक गोष्ट नोटीस केली की मोस्ट ऑफ द मुले, 99% मुले फक्त तुमची पर्सनॅलिटी बघून अट्रॅक्ट होतात. हे मी एक्सपिरियन्स केलंय भाई. पर्सनॅलिटी सलवार कुर्ती घालणाऱ्या मुली पण मर्डर करतात, आणि मॉडेल शॉर्ट कुर्ती घालणारे पण देवधर्म करू शकतात. त्यामुळे तू अटायर वरती नको जाऊ. अरेंज मॅरेज मध्ये काय होतं, आपल्यासाठी स्वभाव, सुधी संस्कारी बघून करतात. नंतर काय होतं माहिती ना तुला, पण असं नाही की स्वभाव मन. तू तसं जज करतोय प्रीती की एकदम संस्कारी, टिकली लावणारी, साधे कपडे घालणारी, सलवार कुर्ती घालणारी, तसं तू इमॅजिन करते. सलमान खानच्या जागेवर डायरेक्ट तिच्यासारखे जा. ठीक आहे, तो सलमान आहे ना, ते पण विचार करायला लागेल. ठीक आहे, चल तुला भेटली, पण आता ना, आता बघ सर्वात तुला काय कळणार आहे कपड्यांवर ना. आता एखादी फालतू मुलगी पण टप कपडे घालू शकते. ते कपडे वरनं नाही म्हटलं मी, तिचा जो ज्या प्रकारे अटायर तू सांगितलं ना की अशी बोलली पाहिजे. ओव्हरऑल स्वभाव, ओव्हरऑल फेक करणं लुक पण झाला. फेक करणं खूप सोपं. काय करणार फेक म्हणजे तशी पर्सनॅलिटी फेक पण करतात, खूप जण करतात, मी बघितलंय. माझीच एक मैत्रीण एक्झाम्पल, रशश्री नाव आहे तिचं, ठीक आहे. ती इतकी साधी राहते ना, लोक एक्झाम्पल देतात की भाई काय मुलगी कशी राहती, किती सुंदर, सुशील, संस्कारी आहे. दिसते ते तशी की खूप साधी भोळी दिसती. म्हणजे तुला ती आवडू शकते जर तुला तशी पाहिजे, अटायरली किंवा वागणं प्रीतीसारखं. तिची रियालिटी मला विचार, मला ती माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान आहे. तिला 7वी 8वी मध्ये 4-4, 5-5 बॉयफ्रेंड होते, आणि ती आता तशी राहते. सो तुला तशी मुलगी कशी काय हवी, म्हणजे तशी मुलगी हवी. ती तशीच आहे, सेम वागणार पण तशीच, प्रीती झाली, पण तिची रियालिटी तुला माहितीच नाही. ते म्हणतात ना आपल्या हातात काहीच नाही, देवाच्या हातात. तिने तिच्या बॉयफ्रेंडला का सोडलं, लॉंग डिस्टन्स होतं, तो तिची गरज भागवू शकला नाही. त्यामुळे तिने त्या रिझन साठी ब्रेकअप केलं. आणि तिचा जो बॉयफ्रेंड होता ना, तो माझा खूप चांगला मित्र होता. तर विचार कर, आणि ती अजून पण तशीच राहते. तिचं मे बी लग्न पण ठरलंय, ती त्याच्यासोबत पण तशीच वागते की नाही आवडत तुम्ही, नाही असं तसं. आणि तिने त्याच्याबद्दल सांगितलं पण नाही, तिच्या होणाऱ्या नवऱ्या, तिचा बॉयफ्रेंड जो होता तो पण चुकीचं सांगितलं, रियालिटी सांगितली. सो मला नाही वाटत की दिखाव्यावरती कोणी जावं. एखाद्या वेळेस
बडबड करणारी शिवाय देणारी बिंदास राहणारी पोरगी परवडते, पण शांत सुशील संस्कारीचं ते खाल घालून राहणारी पोरगी अजिबात नाही परवडत. जितकं शांत तितकं घात, जितकं ओपन तितकं फ्री माइंड. जितकं ओपन राहावं तितकं चांगलं आहे. मला तर तेच, कारण मी जे आपण आता माझ्याच मैत्रिणी आहेत, मला माहिती आणि मी जास्त कोणासोबत तितकं कनेक्ट ठेवत नाही. सो त्यांचं मला कळतं ना की रूप कसं आहे काय. मला घेणं देणंच नसतं, तुझे कसं पण असू दे आपल्या काय जात आहे असं होतं. तिने माझ्या भावावर ट्राय केलं होतं दादा म्हणून. सो मला कळलं तिचं काय. आताची जनरेशन तशी विश्वास ठेवणं अवघड आहे. एखाद्या शिवाय जाणारी बिंदास राहणारी पोरगी तुला आता एक सत्य असं आहे जे मला कळलंय, पण मी नाही सांगणार कोणाला, कारण कोणीतरी मला प्रॉमिस केलं की नाही सांगायचं कोणाला. सो मी नाही सांगू शकत, नाही तर तू शॉक झाला असता. शॉक काय आहे सांग. नाही सांगू शकत, तू येडा होशील येडा. मी ओळखतो का त्यांना ज्यांनी सांगितली ही गोष्ट. कोणी सांगितलं मेल का फिमेल कोणी सांगितलं सांग जरा. कोणी नाही सांगू शकत, कारण बघ तू गोष्ट मला एखादी सांगतो, तू कोणाला सांगू नको नाही सांगायचं, नको सांगू. हा मी नाही सांगणार ना. मग त्याने पण मला विश्वासाने एखादी गोष्ट सांगितली, सो मी पण तुला नाही सांगू शकत. मग तुला पण असं वाटतं की तिने सांगितलं तर मी तुला सांगितलं, तू पण मला एखादी गोष्ट सांगितली मी पण त्याला सांगणार, असं होईल ना, आहे का नाही. सो नाही सांगितलेलं बेटर आहे. पण त्याच्यावरनं तर मी स्वतः शॉक झालते, भाई आई जावी खोट आहे. सो हे पण कुठेतरी खोटंच झालंय की बिंदास व्हॉट एव्हर. सो द क्वेश्चन इज की जेव्हा 99% मुलं. रूल नंबर 1, डोंट ट्रस्ट एनीवन. रूल नंबर 2, प्लीज फॉलो द रूल नंबर 1. सो एंड ऑफ द कन्व्हर्सेशन. लॉयल्टी कोणामध्येच नाही या जनरेशन. पण आता मेलेनियन म्हणतात म्हणजे जास्त करून अफेअर्स कोणाचे मेलेनियन लोकांचे असतात. एखाद्या झेंजीस परवडले की ऍटलिस्ट त्यांचं तोंडावर असतं भाई जितना आहे उतना तक आहे, ऍटलिस्ट ते तोंडावरती आहे. पण जास्त करून अफेअर्स मेलेनियन लोकांचे, कारण ऑलरेडी मॅरिड आहेत, 4-5 लेकर आहेत, तरी पण त्यांचे ऑफिसमध्ये झालं कुठं झालं ते मेलेनियनच आहे ना. असं नाही की झेंजी चागावे आहेत, मेलेनियन चांगले आहेत. अफेअर जास्त मेलेनियनकडनंच येत आहेत. झेंजी ऍटलिस्ट क्लिअर आहेत की भाई सिच्युएशनशिपच राहायचं आहे. फ्रेंड्समेंट बेनिफिटच आहे आपल्यामध्ये, कमिटमेंट यू कॅन ऑल्सो एक्सप्लोर, आय कॅन ऑल्सो. ते क्लिअरिटी झेंजी मध्ये आहे. मेलेनियन मध्ये नाही. मी तेरे बिना नहीं रह सकता, तू इच्छे पण उधर भी दूसरा कोई होता है. सो डोंट ट्रस्ट. पण मी त्या झेंजी मध्ये असून सुद्धा मी वेगळं आहे. आय एम डिफरंट ब्रो. उपयोग नाहीये. मी पण झेंजी, पण यू आर ऑल्सो स्टील डिफरंट. हा. सो भेटतं काय आपल्याला, काय नाही रडतच ना देवा विश्वास ठेव. झेंजी आलं तरी एक्सप्लोर. आता मला बघ, मी एवढ्या लॉयल मला काय भेटतंय, रडतच आहे देवासमोर. बेग मागतेच आहे ना. त्यापेक्षा मला तर असं वाटतंय लॉयल राहण्यापेक्षा जे लॉयल आहेत ना तेच रडत आहेत, जे इकडं तिकडं तोंड मारतात ना तेच खुश आहेत. स्टील तुझं तरी क्रश आहे त्यामुळे तू लॉयल राहते नाही का. माझं कोणतरी हाय भाऊ क्रश म्हणून तू लॉयल राहते. माझं तर ते पण नाहीये. You have to be loyal with your future partner. So that's माझं पण तसं क्रश आहे. सो माझं काय एवढं हे नाहीये, पण स्टील मला कोणी आवडत नाही कारण मला एक्सप्लोअर करायचं नाहीये. करायला करू शकतो एक्सप्लोअर. इव्हन आहेत जे, पण त्याच्यापेक्षा बेटर आहेत माझ्या ऑफिसमध्ये. त्यांनी मला डिरेक्टली लग्नासाठी मागणी मला नाही, मला त्यांच्याबद्दल फिलिंग नाही. सो मी का त्यांची आता होईल ते स्वतः म्हणतात भाई ठीक आहे, कारण त्यांना माझी स्टोरी माहिती आहे. ते स्वतः म्हणतात की राणी ठीक है चलो बाद में देखा जाएगा, हो जाएगा, कुछ ऐसे नहीं है तो नहीं है लेकिन बाद में हो जाएगा. अरे पण नाही व्हायचंय मला. असं झालं की मला फेक नाही. फेक सपोज मी केलं ठीक है बाद में हो जाएगा, फिर बाद में नहीं हुआ तो क्या करेंगे. फेक मान मी स्वतःला पण फसवते, त्याला पण फसवते, दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला पण फसवते. सो मला कोणालाच नाही फसवत आहे. माझं असं आहे की मेरी जिंदगी खराब हो गई तो भी मेरे वजह से ही होएगी, नहीं हुई तो भी मेरे वजह से होगी. आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीवन. जे पण असेल माझ्यामुळेच होईल ते. आताच्या मुलीला चेंज झाल्यात, स्वतःहून मेसेज करतात, स्वतःहून रिक्वेस्ट टाकतात. ही गोष्ट का व्हायला लागली बघ, ते खूप चुकीचं आहे. म्हणजे मी कधीच कोणाला स्वतःहून मेसेज करत नाही.
सो मला नाही वाटत की जे मुली खरंच मग जेन्युइन असतात. त्या मुलींसाठी समोर मुलगा मॅटर करतो का? त्यांना आवडणारा पाहिजे का? असं असतं का की हा मला लय आवडतो, हा माझा क्रश आहे? मग मुली क्रशला मेसेज करतात का स्वतःहून? नाही करत, मी नाही करत तसं. समज तुझ्या समोर तुझा आवडता हिरो कोणता आहे? सलमान खान. सलमान खान आहे का? सलमान खानचा नंबर भेटला तुला, तरी नाही करणार मी का करू भाई? हा मग आताच्या मुली तशा काय मुलींमध्ये नाही. तो ऍटिट्यूड असतो, मग त्या मुलींना टाइमपास हवा असतो. त्या मुली दिसायला एवढं भारी असून सुद्धा ह्या गोष्टी करतात. उलट मुलींमध्ये तर ते हे पाहिजे ना. माहिती नाही ती वाली स्टोरी काय, आपल्याला संबंध नाही. माझ्याकडे एवढे प्रूफ आहेत दाखवायला. मी कोणाला, कारण मी किती तशा मुली मागे लागल्या. मुलींसोबत एक्सप्लोर म्हणजे मी राहिलेच नाही, सो त्यांचा माइंडसेट मला माहितच नाही. माझ्याकडे लय चॅटिंग आहे किंवा लय हे आहेत की स्वतःहून मुली मला रिक्वेस्ट टाकतात, स्वतःहून मुली कन्व्हर्सेशन स्टार्ट करतात. मी जर स्टॉप करायचं बघतोय स्टील ते स्टार्ट करायचं बघतात. ही सिच्युएशन माझ्याबरोबर घडते. तर असं नाही म्हणणार की मी लय भारी आहे. जेन्युइन मुली कसं आहे माहिती का, हा ज्यांना करायचं असतं ना तरी पण ते करत नाही. हा असं आहे. आता ते तुला ज्या मुली भेटल्यात त्या माहिती नाही कशा आहेत. नाही तर ते कसे आहेत की तुला ते तसे समजतात माहिती नाही. पण मी जेन्युइन आहे भाई. की मी फ्युचर Don't क्वीन waste साठी your- लॉयल आहे. तर हा तेच बोलते की डोंट वेस्ट युअर फिलिंग विथ समवन, जस्ट कीप इट. जर ह्या गोष्टीत जर मी पडलो ना ह्यांच्या बरोबर की बाकीची मुलं करतात बाबा, 3-4 गर्लफ्रेंड आहेत त्यांना, तर माझी तर पर्सनॅलिटी असे मी किती हे करायला पाहिजे. पण एक मन हे म्हणते की नाही, असल्या गोष्टीत पडलो ना की जी वाईफ बरोबर फिलिंग असते ना ती पण फिलिंग चेंज होऊन जाते. की असं वाटतं की ह्या पण त्याच टाईपच्या पोरी असतात. ती माणसाची एक फिलिंग ही होऊन जाते वेगळीच, नाही का? ती गोष्ट नाही आली पाहिजे. जस्ट गो विथ द फ्लो. तुला नाही वाटत आहे ना, नको करू. मला तर तुझ्या मनाने माझे- वागतो. जर तुला वाटतं एक्सप्लोर करायचं कर, नाही वाटत आहे नको करू. जबरदस्ती लोक करतात म्हणून आपण मला कशाला करायचं. मला एक गोष्ट पटली माझ्या सरांची, जे माझे सिनियर आहेत. सिनियर मध्ये काफी मे बी चांगले, ते मोठे 40 वर्षाचे, त्यांना पोरं बाळ आहेत. Correct. तर हा. आता जस्ट ते फादर झाले. ते काय म्हणलं तुला? तर ते मला म्हटले की संतोष, मी तुला एक मोठा भाऊ म्हणून अशी एक हे देईन का, त्याला सल्ला देईन की तुला जे असं वाटतं ना की मी ह्या मुलीपासून लांब पळते बाबा, ह्या मुलीचे चांगले इंटेन्शन नाही माझ्याबद्दल, तर मी ह्यांच्यापासून लांब पळतोय. तर मुलींना ती गोष्ट आवडते की तू ह्यांच्यापासून लांब पळते. मग त्या मुली क्युरियोसिटी होते की हा माझ्यापासून का लांब पळतो, एवढं पोरं माझ्या मागे लागलेत आणि हा माझ्यापासून लांब का पळतं. मग त्या रिझनमुळे मुली अजून जवळ यायचा प्रयत्न करतात म्हणे. म्हणजे असं झालं की मी त्यांच्यासाठी वेगळा आहे ना, तर त्यांना असं वाटतं की हा काहीतरी वेगळा आहे माझ्यासाठी, मला आता हाच पाहिजे, ही गोष्ट होते म्हणे. जसं मी मुलींना इग्नोर करतो ना, मुली अजून जवळ यायचं बघतात. तर यस, मला ती गोष्ट लय पटली. हीच गोष्ट मी 4 लोकांना अजून विचारलं माझ्यापेक्षा, जे लय मोठे सिनियर, ऑलमोस्ट 30च्या पुढे आहेत. तर मी त्यांना विचारलं, ते पण तेच सल्ला दिले की हा ही गोष्ट होती मुलींमध्ये की त्यांच्या मागं ऑलरेडी 10 पोरं पडलेत. स्टील तू त्या लिस्टमध्ये का नाही आला की नाही का, तू स्वतःहून मेसेज नाही कर, तू स्वतःहून ही गोष्ट नाही कर, तू बोलायला पण येत नाही, तू गोष्टी अवॉइड करतो, ह्या तुझ्याकडे नंबर असून स्टील तू बोलत नाही. म्हणजे मी त्यांना अवॉइड करतो ना, ही गोष्ट त्यांना आवडते. म्हणजे मुलींना अशी गोष्ट आवडते का? मला तर नाही वाटत कोणत्या मुलीला अशी गोष्ट आवडते. बघ, एका पॉइंट नंतर ना ठीक आहे आवडत पण असेल, पण तू असंच करत राह ना, एका पॉइंट नंतर ते कंटाळून जाते रे. मग त्याला जेवढं तुला जे आधी फील करत ते फील नाही करणार. थोड्या वेळासाठीच आहे ते. हा समीर सर आलेत आता. कन्व्हर्सेशन स्टॉप. काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? तू असं करशील ना, ते थोड्या दिवसासाठीच त्यांना वाटेल की का बोलत नाही, पण एकदा सगळ्यांची लिमिट्स असतात. येस, ती लिमिट गेली ना भाई, तू मेला तरी फरक नाही पडणार मुलींचा. असं मरू दे तिकडं, असं होणार. कधी पण दुसऱ्या व्यक्तीसाठी मेलेलं चांगलं, कारण फ्युचर साठी लॉयल, फ्युचर क्वीन साठी लॉयल.